बनवते थालीपीठ. हे बघा, हे असलं टिपिकल मला अजिबात आवडत नाही. मी असं नवऱ्यासारखं बसायचं, तुम्ही असं बायकोसारखं वाढायचं, हे असलं मला काही पटत नाही. आणि मी एकटा बसणार नाही, तुम्ही पण या. काम करत बसू नका. आता झालंय करून तुमचं. भाजलंय ना, आता बस. मॅडम, मी काय मदत करू? अगं नाही, झालंच आहे. तू फक्त सगळ्यांना घेऊन ये ना. ठीक. हा, बोलवणार. तुम्ही का करताय सगळं? घरात आहेत ना माणसं ही सगळी कामं करायला. मग काय झालं? काय झालं म्हणजे मला नाही आवडत हे सगळं. मला असं कोणाकडनं तरी सेवा करून घेतल्याचा फील येतो. काही सेवा वगैरे करत नाहीये मी माझ्या आवडीचं काम करते आणि तुम्ही तुमच्या आवडीचं खाण्याचं काम करताय. त्यामुळे वी बोथ आर इवन. नाही, इवन नाही. नुसतं खाणं आणि खाणं बनवणं या गोष्टी इवन कशा असतील मला सांगा. तुम्ही बसा ना. अहो, बोला कमी आणि खायला लागा. ठीक आहे, तुम्ही आता म्हणतात तर मी करतो सुरुवात. दिसतंय चेहऱ्यावर खावंसं वाटतंय ते. खा. घरचं दही, शेंगदाणा चटणी. तुम्ही बसा ना. अहो, येऊ दे ना बाकीच्यांना, मग मी बसते. मॅडम, आजी आणि अधिरा मॅमने तुम्हाला खाऊन घ्यायला सांगितलंय. बाकीचे पण नंतर खाणार आहेत. झालं समाधान? बसा, तुम्हालाही ऑफिसला जायचं. बसा. बरं. वाह. चटणी घ्या. सुरुवात करा, तुम्हालाही जायचं. हे दही. वा वा वा, फारच सुंदर झाले. लाजवाब. वा वा वा, खरंच छान झालं. पाणी घ्या, पाणी घ्या. सावकाश. वर बघा. सासू कांदे खाई वर, असं आजी सांगायची. वर बघा, वर बघा. आणि तुमच्या बेसिक मध्येच घोळ आहेत का? तुम्हाला खाता खाता बोलण्याची काय गरज आहे? झालंय, चविष्ट झाले, अप्रतिम झाले थालीपीठ. म्हणून स्वतःच असं पचकन खायचं त्रास आहे का होणार? वर वर बघा, तुम्ही वर बघा. आणि मी काळजी करू नका, मी घेणार नाही तुमचं थालीपीठ. म्हणजे किती इच्छा असली तरी घेणार नाही, कारण झालंय काय सुंदर. वर बघा. अहो, वर बघून खोका म्हणजे वर बघून वर बघा. बर, माझ्याकडे नाही हो. वर बघा, वर बघा, वर बघा. हा, हळू हळू हळू. ठीक आहे, आता हळू खा. छान झालं थालीपीठ, तुम्हीच केले. असं पटापट खायची गरज नाही. सावकाश.